राज विरगावले त्याच्यात जोडीला असेल सुयोग सुयोग विरगावले दोन्ही तिसरे संघाकडून बिलॉंग करतात. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येईल तो अर्ना 11 बुगाव संघाकडून सॉरी शुभम कदम ओवी 11 ऐनो संघाकडून प्रथम गोलंदाजी करतोय आणि शाईक असेल राज बिरगावले त्यांनी सुद्धा आपली छाप सोडले. 10वे चषक असेल 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा मोठा विक्रम 10वे चषकाच्या मैदानावर केलेला जरूर पाहायला मिळेल आपल्याला. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कावर येतो शुभम कदम त्या मारा करे राज बिरगावले. शुभम कदम राईट ओव्हर द विकेट मारा करे राज बिरगावले. पहिला चेंडू राज आला. पहिला चेंडू येतोय निर्धाव चेंडू काहीसा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरला. यष्टीरक्षेचा वेध घेतला. चेंडू चालला निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आलेला जरूर पाहायला मिळाला आपल्याला मैदानात. पुन्हा एकदा सज्ज होईल शुभम कदम. पुन्हा एकदा लेगच्या मालफडका क्षेत्ररक्षण असेल बघूया पाहायला परंतु खराब क्षेत्ररक्षण इथे थोडंसं फंबल झाला परंतु आणि हा 2 धावा तर सहजरित्या पूर्ण. इथे खराब क्षेत्ररक्षण पुगाव संघाकडून. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा खराब क्षेत्ररक्षण केलेलं अर्ना 11 पुगाव संघाकडून पाहायला मिळाले. थोडस काहीस बदलाव करायला लागेल क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल. स्क्वेअर चेंडू या अवंतर धावसंख्या झाली ती 3. ओवी 11 विपक्ष अर्ना 11 पुगाव. एका बाजूला असतील गजानन गोले सर आणि दुसऱ्या बाजूला असतील प्रमोद शेणमस्कर सर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. काहीस रोखून ठेवलं राज बिरगावलेला. अवघ्या आणि हा बाद राजा बाद तर काहीच राजा बोर्ड बाद होतोय. नाराज करतोय स्वतः कर्णधार सर ऐकून असेल परंतु ह्या सध्याच्या परिस्थितीला आपल्याला नाराज केलंय. आता कोण आहे नवीन फलंदाज मैदानात. राज बिरगावले बाद झाल्यानंतर जरूर पाहायला मिळेल आपल्याला परंतु राज बाद झाल्यानंतर येतोय रोहित मोरे सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. श्रीराम महादेवडी संघाकडून बिलॉंग करतो. बघूया आताच्या परिस्थितीला काय करणार आपल्या संघासाठी. त्याची धावाचं डोंगर रचून देणार आपल्या संघाला. सुयोग बिरगावले असलेल्या जोडीला रोहित मोरे आणि सुयोग बिरगावले चांगली गोलंदाजी करतोय आपल्या शुभम कदम ओई एनवर संघाकडून. रोहित काय करणार. रोहित याला पहिला चेंडू शुभम याचा. पुन्हा एकदा चांगले अडवलंय परंतु फेकलंय पण एकदा तर सहजरित्या पूर्ण. चांगली रन इन बिटवीन द विकेट रोहित आणि सुयोग यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 4. बघा स्ट्राईकवर येईल सुयोग यांनी सुद्धा
पुन्हा एकदा गॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे सन्मान दिला आणि एकदा तो सहजरित्या पूर्ण चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी शुभम कदम ओवी 11 ॲन्युअल संघाकडून खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्या षटकाची धावसंख्येवरती धावसंख्या झाली ती 5 धावा फलकावरती 7 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या आणि एक बली बाद केला शुभम कदम याने. चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतो शुभम कदम. वैयक्तिक पहिलं सांघिक संघातर्फे दुसऱ्या शतक घेऊन येईल तो भावेश ठमके संघाचा कर्णधार ऐकॉन भावेश ठमके. बघूया मगाच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच भावेश ठमके आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या हाती लागला तो भावेश ठमके. क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. बघा पुन्हा तर सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर संभे एंड करून पाहायला मिळतो. त्याला मारा करे सुयोग बिरगारे. सुयोग बिरगारे सुद्धा आपली छाप सोडली आहे त्याच्या सीझन मध्ये. स्वेअर चेंडू यावंतर धावा धावसंख्या झाली ती 6 धावा फलकावरती. सज्ज भावेश ठमके. पहिला चेंडू स्वेर आल्यानंतर पण एकदा स्ट्रेट मारलेला फटका किती विकेट असेल तर फेकेल तेवढी एकदम सहजरित्या पूर्ण होईल आणि एक धावेमध्ये वाढ धावसंख्या झाली ती 7. आता येतोय पुन्हा एकदा रोहित मोरे शाईगोर येतोय उर्फ टायगर. महादेवी संघाकडून बिलॉंग करतो पण आता अर्नइल पगस संघाकडून खेळताना पाहायला दिसेल आपल्याला. पुन्हा एकदा सज्ज होईल. निर्धाव चेंडू एक रंपाट चेंडू त्या चेंडूने वेध घेतला आणि सांगतो होईल. पुन्हा एकदा सज्ज होईल भावेश ठमके. जिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला जरूर भावेशच्या माध्यमातून. मला फटका एक दर्जेदार देखते स्ट्रोक पाहायला मिळाला आहे रोहित मोरेच्या बॅट मधून. चेंडू आलाय सीमा पार. धाव्या मिळतील त्या 4 धाव्याने धावसंख्येवरती वाढ धावसंख्या झाली ती 11 धावा 10 फलकावरती. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका आला आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार चौकार त्या अशीच मोठे फटके खेळण्याची ताकद ठेवतो रोहित मोरे. बघूया पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा शोधमांडा फटका लेखी दिशेने जिथे एकदा सज्ज क्षेत्ररक्षण असेल तोवर आडवेल तोवर दोनदा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा सुयोग आणि रोहित याच्या माध्यमातून. सिंगल डबल आपल्याला बॅट मधून पाहायला मिळते. तसेच एक चौकार आला रोहितच्या माध्यमातून. मोठे फटके येण्याची शक्यता आहे अर्नेल पुंगा संघाला. चांगला फटका खेळला परंतु तिथे 2 धावा सहजरित्या पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित मोरे. एक चौकाच्या साहाय्याने खेळतोय आपल्या पारीमध्ये. फुटवा चेंडू त्याला फुटवा मिळणार का. जिथे भाई असायचे चांगलं क्षेत्ररक्षण पण चांगलं फल्ट फटला आपण 100% नक्की देऊ शकतो. या क्षेत्ररक्षण जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो. चांगलं क्षेत्ररक्षण केलं पण रिव्ह्यू घेतलाय.
फेरवलं असेल पंच. ते सुद्धा 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या रोहित मोरे यांनी. पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि येत सहजरित्या पूर्ण. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 16. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 16 धावा फलकावरती. बघूया आता कोण येणार पुन्हा एकदा. नवीन गोलंदाज येतो शुभम कदम, ज्याच्या हातून पॉवर प्लेचं षटक हाताळण्यात आलं. त्या धावामध्ये त्यांनी फक्त 5 धावा दिल्या आपल्या पहिल्या षटकमध्ये आणि 1 विकेट मिळवली, ती पण राज बिरगावले याची. तिसरं षटक घेऊन येईल तो पुन्हा एकदा शुभम कदम. त्याला मारा करेल रोहित मोरे. पुन्हा एकदा बॅकफुटला मारता प्रयत्न सपटाला एकदा तो सहजरित्या पूर्ण. इथे थोडस फंबल झालाय रोहित मोरे, परंतु एकच धाव. थोडस फंबल झाल्यावर तिथे एक एक्स्ट्रा धाव मिळाले असते, परंतु फंबल झाल्यामुळे एकच धाव पाहायला मिळाला आपल्या. बघायचा सुयोग काय करणार. ज्यांनी पाण्याचे जार नेलेत प्रत्येक संघाने आपण पॅव्हलियन मध्ये आणून द्यायचंय मॅच संपल्यानंतर. सुयोगच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळणार का. आणि सुयोग हा बाद होतो. टिपलाय झेल संपला. सुयोग बिरगावलीचा खेळ. बॅक टू द पवेलियन. सुयोग बिरगावले. सुयोगची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज प्रदीप तिर्लोतकर. हा सुद्धा एक धाडकवाजा फलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्याच्या बॅटिंग मधून 15 चेंडूमध्ये 40 धावा आल्या होत्या, तशीच वादली खेळी का रविवार गेलं प्रदीप तिर्लोतकर याला. अख्ख्या रोहा तालुक्यामध्ये ज्याचं नावाचा दबदबा आहे, एसटी रक्षक म्हणून ओळखला जाणारा प्रदीप तिर्लोतकर येतो या मैदानात. या पहिल्या मॅच मध्ये जशी मोठी वादली खेळी केली तशीच खेळी करावी लागेल प्रदीप तिर्लोतकर याला. 15 चेंडू 40 धावांची मोठी खेळी. बघूया शुभम कदम पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आणि निर्धाव चेंडू इस्टिरचे सावीत घेतला चेंडूने आणि जातो या निर्धाव चेंडूची धाव संख्या झाली ती 17 धावा फलकावरती. काहीच रोखून ठेवलं या फुगाव संघाला शुभम कदम याने. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आटण्यात आला या. काय अप्रतिम चेंडू. शुभम कदम एक रंपाट एक वेगवान चेंडू हाताळण्यात आला आणि निर्धाव चेंडू इस्टेचा वेध घेतला चेंडूने. चेंडू चालला निर्धाव. 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले. पुन्हा एकदा रोखून ठेवले शुभम कदम याने. नदीच्या माला फटका जिथे क्षेत्र असेल परंतु आणि या 4 धावा प्रदीप तिर्लोतकरच्या बॅट मधून निघालेला हा खणगा चौकार. रोहित मोरे आणि प्रदीप तिर्लोतकर दोन्ही महाजली संघाकडून बिलॉंग करतात. दोघे एकामेकाला समजून घेतील मैदानात जरूर पाहायला मिळेल आपल्याला.
पुन्हा एकदा सज्ज होईल शुभम कदम. धावसंख्या झाली ती 21 धावा 10 फॉलोवरती. शेवटचा चेंडू असेल प्रदीपच्या माहितीसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल कर्णधार भावेश ठमके यांच्याकडून. शेवटचा चेंडू प्रदीप याला. प्रदीपाला फटका फटका हवेत. फटका क्षेत्ररक्षण झेल होणार का? टिपलाय झेल संपलाय. प्रदीप तिरोडकरचा खेळ. बॅक टू द पवेलियन. प्रदीप तिरोडकर सुद्धा बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी शुभम कदम यांच्याकडून. 12 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावा खर्च केल्या आणि 3 बळी बाद केले. काय अप्रतिम गोलंदाजी केले शुभम कदम याने. ड्रिंक्स वेग होतो या मैदानात. चला पंच स्थान दावा करून घ्यायचा आपण. त्वरित 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 10 फलकाची धावा लागल्यात त्या 21. अप्रतिम गोलंदाजी केली शुभम कदम याने. 12 चेंडूमध्ये अवघा 10 धावा खर्च केल्या. 3 बळी बाद केले. आता नवीन गोलंदाज येतो या गजाननजी गोले सर. संघ मालक स्वतः अवी 11 एन्युअल संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील. ओवी 11 एन्युअल. डावखुरा हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हे गजानजी गोले सर. आता संघ मालक बघूया त्याला मारा काही रोहित मोरे याच्या बॅटिंग मधून एक चौकार आल्यानंतर सिंगल डबल पाहायला मिळाली. परंतु आता मोठे फटके मारावे लागतील. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एक चेंडू हवे. चेंडू क्षेत्ररक्षण झेल होणार का? तिथे शुभम कदम असेल. टिपलाय झेल संपलाय. रोहित मोरेचा खेळ. बॅक टू द पवेलियन. रोहित मोरे हा सुद्धा बाद होता. आपल्या पहिल्या चेंडूवरती मोठा बली बाद केला रोहित मोरेच्या स्वरूपात. मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक मिळवलेली दुसरा गोलंदाज ठरलेला गजाननजी गोले सर. पहिली हॅट्रिक जी मिळवली होती राज कदम. आता कोण येणार? तिथं अक्षय पाटकर नवीन फलंदाज मैदानात. 10 फलवरच्या धावा ते 21 धावा लागल्यात. 4 गडी बाद 21 धावा. ते अक्षय पाटकर. म्हणजे सज्ज होईल गोलंदाज. पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीचा चेंडू आणि हा बाद होतोय. काय अप्रतिम गोलंदाजी गजाननजी गोले सर यांच्याकडून. प्रशांत खामकर एसटी रक्षक अँड टिपलाय झेल. संपलाय अक्षय पाटकरचा खेळ. अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर चेंडूला वलन आलं आणि बॅटची इनसाइड एज आणि टिपलाय झेल एसटी रक्षकाने. बघूया पुन्हा एकदा हॅट्रिकवर असेल
गजानजी गोले सर हॅट्रिक पाहायला मिळणार का? पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा हॅट्रिक पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हॅट्रिकवर असेल गजानजी गोले सर. नवीन फलंदाज येतोय. भूषण येतोय नवीन फलंदाज. स्ट्राईकवर असेल भूषण, नॉन स्ट्राईकवर असेल दिवेश. हॅट्रिक चान्स पुन्हा एकदा. हॅट्रिक चान्स पाहायला मिळणार का आपल्याला? पुन्हा एकदा हॅट्रिक असते परंतु तिथे झेल सोडलं यष्टिरक्षकाने आणि हा सुद्धा बाद होतोय दिवेश. दुसरे हॅट्रिक आपला पाहायला मिळाले असते परंतु अजूनही धावा फलकावरती स्थिर राहिल्यात त्या. 21 धावा. 3 चेंडू हाताळण्यात आले. 3 मध्ये 3 बली बाद केले. हा रनआउट स्वरूपाच्या बाद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा 5 चेंडू निर्धाव आले. बघूया या स्पर्धेमधली पहिली मेडन होणार का? गजानजी गोळे सर यांच्याकडून पाहायला मिळणार का? एक हॅट्रिक सुद्धा आपल्या नावे केले परंतु मेडनवर हटवण्यात येईल का? प्रेक्षक सुद्धा उत्साह असतील. पुन्हा बॅटचे आणि हा झेल बाद. पहिली मेडनवर स्पर्धेमधली पहिली मेडन पाहायला मिळाली आणि 4 बली बाद केले. अप्रतिम गोलंदाजी रोखून ठेवलाय आर्ना इलून पुगाव संघाला. या स्पर्धेमधली पहिली मेडनवर पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या वाजवूया आपण मित्रांनो. ही गोलंदाजी जर आवडली असेल तर गजानजी गोळे सर यांना. दिनेश लोटनकर उर्फ राणा. बघूया 24 चेंडूचा धावा फलक अजूनही स्थिर. 21 धावा. 24 चेंडू मध्ये 21 धावा. धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि इथे माने सर गोलंदाजी मार्कवर. त्याला मारा करे सायको असेल भूषण. नॉन स्ट्राईकला असेल दिनेश. सायको असेल भूषण. चेंडू हवेच्या खाली अमर जेवणाकडे टिपलाय. झेल संपलाय. भूषणचा खेळ. पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हेलियन. भूषण
नवीन फलंदाज येतो विवेक. ही लास्ट विकेट असेल. बघूया ऑल आउट होणार का. आणि हा स्वेअर चेंडू 9 बली बाद केलं तर ओवी 11 सांगा का काही सुरंग ठेवलं आर्ना 11 फुगाव सांगाला. पुन्हा एकदा एक फुलटा पद्धतीचा चेंडू इथे क्षेत्ररक्षण असेल तो आडवेल तो फेकेल तो एकदम सहजरित्या पूर्ण होईल. अप्रतिम गोलंदाजी केले. शेवटचा विकेट असेल. बघूया ऑल आउट होणार का. आपल्याला पाहायला मिळेल का ऑल आउट. पुन्हा एक सज्ज होईल. दिनेश लोटनकर. दिनेश मला शॉर्ट टर्म फुल तो होईल सक्सेसफुल. धावा मिळतील त्या चौकार. धावा झाल्यात त्या 27 धावा. धावा फलकोवरती लागल्यात. अजूनही मोठे फटके मारावे लागतील दिनेश लोटनकर याला. मान्य सरांचा शॉर्ट पीस पडलेला चेंडू त्यावर दिशा दिली. चेंडू चालला सीमा पा. धावा मिळतील त्या 4. पुन्हा आता दिनेश मला फटका शॉर्ट टर्म पोल तो होईल सक्सेसफुल. दिनेश लोटनकर आणि 9 चेंडू असेल. काय फटका खेचला दिनेश लोटनकर याने. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. चौतीस धावा. 10 फलकोवरती लागल्यात जरूर. पण सज्जल पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. पस्तीस धावा जरूर लागल्या तर धावा फलकावरती. माने सर आलेत. बघूया पुन्हा एकदा मोठा फटका येणार का. फ्री चेंडू असेल पुन्हा एकदा. फुलटॉ चेंडू. फुलटॉ होणार का. जिथे शुभकर्म असेल जिथे एकच धाव फीट असल्यामुळे जिथे एक धाव धावा 36 धावा. पुण्याच्या कार्पेटच्या साईने खेळला फटका आणि एकच धाव. सदतीस धावा. 10 फलकावरती लागल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. बघूया मोठा फटका येणार का. जर लाडायचा असेल तर एक मोठा फटका मारावा लागेल. निर्धाव चेंडू. एक रंपाट चेंडू माने सरांकडून निघालेला आणि इस्त्रीचा विकेटलेला. धावा 10 फलक 37 धावा. आणि ओवी 11 इंदोर संघाला जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा लागल्या त्या 37 धावा. उत्तरार्धाच्या खेळामध्ये धावा कराव्या लागतील 38 धावा. ह्यानंतर होणारा सामना श्रीदत्त खैरवाडी विपक्ष शंकरबाई फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉससाठी यायचं आहे. श्रीदत्त खैरवाडी आपला संघ
कर्णधार पाठवायचंय. ते शंकरबाई फाटक संघाचा कर्णधार उपस्थित आहे. कुमार पवार आपण पॅव्हलियन मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. इथे विवेकबाई उपस्थित आहे. नाणेफेकी करून घ्यायची आहे. अभिजित सर आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. श्रीदत्त खयवडे संघाने नाणेफेकी जिंकले. शाईकवर असेल फलंदाज भावेश ठमके आणि नॉन स्ट्राईकला असेल प्रशांत खामकर. मॅच स्टार्ट होते आणि राज बिरगावले गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिला चेंडू येतो एक धाव बॅटच्या खालच्या बाजूला बास. दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येला राज बिरगावले. त्याला मारा केला प्रचंड खामकर. शाईकर असेल बघूया पहिला चेंडू क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. या एस्टरचा वेध घेतला जिथे अजित तिर्लोत्कर असेल. चेंडू झाला निर्धाव. 2 चेंडू 1 धावा. धाव फलकावरती लागल्यात. पुन्हा शूटडाऊन मारला. फटका पाहायला मिळाला. चेंडू चालला सीमा पार. धावा मिळतील त्या चौकार. प्रशांत खामकरच्या बॅटमधून निघालेला आहे. 4 धावांसाठी मोठा फटका इथे पाहायला मिळाला आपल्याला. काहीच नाराज केलं पगाव संघाने. 38 धावांचं डोंगर ठेवलं ऐनवर संघाला.
बघूया पुणे सज्ज होईल प्रशांत खामकर. पुन्हा एकदा एक क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा प्रयत्न असफल ठरलाय. 4 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा सजवलं प्रशांत खामकर. या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला. मग तो आज सुद्धा एक चांगली गोलंदाजी करू शकतो, आता सुद्धा कर्णधार आहे. म्हणजे मारला फटका, फटका चालला चौकार. कार्पेटच्या साहाय्याने 4 धावा पाहायला मिळाला आपल्याला. 5 चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रशांतच्या माहितीसाठी राज कसा टाकेल शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू. पहिल्या षटकात धाव फलकोची धावा लागल्यात त्या 9. 7 चेंडू 9 धावा. धाव फलकोवरती लागल्यात. चोवीस चेंडू 29 धावांची गरज असेल ऐनवेल संघाला. बघूया कोण येणार आहेत. सुयोग बिरगावलेवर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. आपली छाप सोडली यांच्या सीझन मध्ये. सुयोग बिरगावले याने तिची संघाकडून बिलॉंग करतो. दोन 2023-24 सीझन मध्ये आपली छाप सोडली सुयोग बिरगावले याने. यंदाच्या सीझन मध्ये फॉर्म मध्ये असलेला सुयोग बिरगावले. शाईक असेल भावेश ठमके सुद्धा सोना धाटाव बिलॉंग करतो धाटा संघाकडून. पहिला चेंडू फेस करेल सुयोग याचा. पुन्हा केवळ मार्का दर्जेदार येतोय चौकार. चांगलं प्रयत्न होतं क्षेत्ररक्षणाचं, परंतु 4 धावा पाहायला मिळाल्या भावेश शंकरच्या बॅट मधून. आणि सुद्धा ऐकॉन आहे, ऐकॉन मला का घेतलंय हे सुद्धा दाखवून देतोय तो. सुयोग बिरगावले सज्ज होईल. सुची रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव. चांगले यष्टीरक्षक प्रदीप तिलोटकर हा सुद्धा सातत्याने चांगली कामगिरी करतो महादेवडी संघाकडून, परंतु आता पगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा क्लासिकल अंदाजामध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार देखील स्ट्रोक चौकार. क्लासिकल शॉट खेळतो मी आकाशी जर म्हटलं होतं, त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आपल्याला. एक लेझर क्रिकेटर पद्धतीचा शॉट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आपल्याला. भावेश ठमके लोअर फुटत होता, परंतु जमिनीला घुटणा टेकला आणि लक्षणी चौकार पाहायला मिळाला आपल्याला. पण सज्ज होईल सुयोग बिरगावले. पण एकदा हलक्याचा चेंडूला सन्मान दिलाय, जिथे एकदा सहजित्य पूर्ण होईल. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 18 धावा लागल्यात धाव फलकावरती. पहिल्यात प्रशांत खामकर येते या शाईकवर. 4 चेंडू 9 धावा खर्च केल्या सुयोग बिरगावल्याने. चेंडू हवे चेंडू क्षेत्ररक्षण दिवेश जेल होणार का.
टिपलाय झेल संपलाय. प्रशांत खामकरचा खेळ बॅक टू द पॅव्हलियन. प्रशांत खामकर 5व्या चेंडूमध्ये हा बाद होतोय. 18 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. जर कोणती टीम मीटिंग नाही घ्यायची, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. येतो शुभम कदम. अप्रतिम गोलंदाजी केली होती. 12 चेंडूमध्ये अवघा 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 4 बली बाद केले होते. बघूया फटकेबाजी पाहायला मिळणार का त्याच्या बॅट मधून. सतत आपले सुद्धा छाप सोडले शुभम कदम याने. जोगिरदेव पोस्टच्या वडी संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू, पण आता एनएल संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. शुभम कदम, सुयोग बिरगावचे शुभम कदम पुन्हा एकदा कवच दिशेने क्लासिकल अंदाजामध्ये फटका खेचला. जिथे क्षेत्ररक्षण असेल आणि हा 4 धावा क्लासिकल अंदाजामध्ये हा फटका पाहायला मिळाला. शुभमच्या बॅट मधून धावा मिळाल्या 4. 22 धावा फलकावरती लागल्यात. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 10 फलकावरती धावा लागल्यात त्या 22. बघूया तिसरे षटक पुन्हा एकदा कोण घेऊन येणार. अजूनही 22 संख्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या बॅट मध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडू म्हणजे 10 धावा वैयक्तिक खेळतोय 22 ठमके. राज बिरगावले आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन येतो राज बिरगावले. पुन्हा एकदा हलका चेंडू ढकललेला. लेखतीशीने सहजरित्या पुन्हा दुसरा होणार का, परंतु नाही. शुभम याने माघारी पाठवले. भावेशाला 1 धावा. एक चेंडू 23 धावा दाखल करू लागल्या. तर पुन्हा एकदा राज बिरगावले सज्ज होईल. त्याला मारा केले शुभम कदम. पुन्हा एकदा शुभम कदम. पुन्हा एकदा हलका चेंडू ढकललेला. तिथे क्षेत्ररक्षण असेल आणि पुन्हा एकदा 1 धाव. सिंगल डबल चालू ठेवले. त्यांना माहिती आहे धावसंख्या काही जास्त नाही, परंतु सिंगल डबल चोवीस धावा जरूर लागल्या 10 फलकावरती. पुन्हा एकदा 22 चमके. पुन्हा एकदा हलका दंडकाची क्षेत्ररक्षण असेल फेकेल आणि ओव्हरथ्रो मध्ये सुद्धा एक एक्स्ट्रा धाव. ते सुद्धा फंबल झालाय. क्षेत्ररक्षण अक्षय पाटकर असेल आणि या 2 धावा ओव्हरथ्रो मध्ये एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळाली जरूर मैदानात. 10 फलकावरती धावा लागल्यात त्या 26 धावा. 15 चेंडूंनी 14 धाव्यांची 15 चेंडूंनी 12 धाव्यांची गरज. 15 चेंडूंनी 12 धावे करावे लागतील. पुन्हा एकदा हलका दंड केला त्याला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, जिथे एकदा सहजरित्या पूर्ण. इथे रोहित मोरे असेल फेकेल तो सहजरित्या पूर्ण होईल. 4 चेंडूमध्ये एकही मोठा फटका खेचून दिला नाही फलंदाजांना. राज बिरगावले यांनी रोखून ठेवलंय. स्क्वेअर चेंडू यानंतर 1 धाव. 28 धावा 10 फलकावरती लागल्यात. काहीसं निर्धाव चेंडू टाकावे लागतील गोलंदाजाला जर मॅच विजयी व्हायचे असेल तर, विजयीपर्यंत पोहोचायचं असेल तर. पुन्हा एकदा नशिबाचा नाही, नशिबाची साथ कुणाला मिळाली तर पुगाव संघाला नशिबाची साथ मिळाली आणि या 2 धावा
बाईच्या स्वरूपात ह्या 2 धावा. नशिबाची साथ मिळाली पुगाव संघाला. 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 8 धावांची गरज असेल. 13 चेंडू मध्ये 8 धावा कराव्या लागतील ऐनवल संघाला. पुन्हा एकदा हलका चेंडू ढकललेला. दिशेने द्राक्ष पाटकर असेल वगैरे 2 धावा होणार का? लेझी क्रिकेट पाहायला मिळालंय अक्षय पाटकर कडून. इथे 1 धाव होती, ते 2 धावा खर्च केल्या. तर 12 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. 12 चेंडूमध्ये 6 धावे करावे लागतील ऐनवल संघाला. थोडासा ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानात. 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 14 धावा करतोय भावेश ठमके. शुभम कदम 4 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडूमध्ये 14 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. शुभम कदम आणि भावेश ठमके. बघा चला पंच सामना चालू करून घ्यायचंय. 12 चेंडूमध्ये 6 धावा कराव्या लागतील. कोण येणार तर अक्षय पाटकर येतोय गोलंदाजी मार्कवर. काहीच नाराज केलं आपल्या संघाला अक्षय पाटकर याने. भावेश ठमके आपल्याला पाहायला मिळेल वैयक्तिक 14 धावावर खेळतोय 7 चेंडूमध्ये. त्याला पंच सामना फास्ट करायचा आहे. पुन्हा एकदा भावेश ठमके. पुन्हा एकदा कवचेच्या माला फटका. एक दर्जेदार देखतेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार भावेश ठमकेच्या बॅट मधून. 2 धाव्यांची गरज असेल. वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय भावेश ठमके. बघूया दोन धाव्यांची गरज असेल. पुन्हा एकदा हलक्याच्या नकालेला. आणि हा सामना विन होता ओवी 11 ऐनवल संघ. आणि हा मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय तो गजाननजी गोले सर. 1 मेडोर आणि 4 विकेट आपल्या मेडोनोर मध्ये मिळवल्यात असा ठरलाय हा मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच गजाननजी गोले सर. तुझ्या आपण पॅव्हलियन मध्ये यायचंय. 3 विकेट आणि 1 रनआउटच्या स्वरूपात अशा मिळून 4 विकेट.